ओके सैफ सैफ बुरोनकर कमेंट्री बॉक्स में आइए। सैफ बुरोनकर। अमान सज्जाद भाई के लड़के अमान बुरोनकर कमेंट्री बॉक्स में आइए। अमान। तीन ओव्हरची मॅच आहे। तुम्ही क्वार्टर फायनलची मॅच खेळताय म्हणजे इथून जिंकणारा संघ डायरेक्टली सेमी फायनलचं तिकीट बुक करणार आहे। म्हणजे हेच कुठेतरी ह्या मॅचचं प्रेशर बनेल। तुम्ही क्रिकेट खेळत असताना ना इथे तुमच्या मॅचचं प्रेशर बनतं। तुम्ही कुठली मॅच खेळताय याच्यावरती प्रेशर हे डिपेंड राहतं। आता क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दोन संघ खेळतात। एका बाजूला गत विजेता म्हणजेच काय डिफेंडिंग चॅम्पियन नाईट रायडर्स तो या मॅच मध्ये क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलाय आणि त्या संघाकडून जर पाहायला गेलं तर सूरज करकरे सारखा आक्रमक शैलीचा खेळाडू तो देखील आपल्याला खेळताना दिसेल। तर दुसऱ्या बाजूला जे ओपनिंग बॅटर्स आहेत एका बाजूला मिस्टर एडी म्हणजेच अनुप देशमुख सध्या चर्चेतलं नाव राहिले दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे। तर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहायला गेलं तर एक फलंदाज म्हणजे समीर आहे। जिबर नेटवर्क हा संघ सातत्यानं अगदी जर पाहायला गेलं ना तर नक्कीच दापोलीतल्या सर्व खेळाडूंना संधी देत असतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये मिस्टर एडी म्हणजे अनुप देशमुख हा मात्र फलंदाजी मार्क वरती असेल। बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे सतीश बॉलिंग मार्क वरती आहे। पहिला बॉल यावेळेला ऑफला चांगला स्क्वेअर कट आहे दुहेरी धावा त्या मिळतील। ट्रेड मार्क स्ट्रोक आहे या खेळाडूचा अगदी बॅकफुटला जाऊन खेळणं आणि त्याचबरोबर पॉइंटच्या क्षेत्राकडे दुहेरी धावा ते मिळून जातील। मागच्या मॅचचा हिरो जर पाहायला गेलं तर कैफ न काही बॉलिंग केली होती शेवटच्या काही बॉल मध्ये आणि त्याचबरोबर जर पाहायला गेले तर इथे सतीश लगातार फलंदाज आहेत ना अनुप देशमुख तुम्ही जर का लगातार दोन सिक्सर ठोकलात तर वली सर यांच्याकडून तुम्हाला 500चं कॅश प्राइज दिलं जाईल। बॅक टू बॅक दोन सिक्सेस पाहिजेत म्हणजे दोन्ही फलंदाज आहेत या दोन्ही फलंदाजांना अपॉर्च्युनिटी आहे। कॅश प्राइज तुमच्या दोघांसाठी असेल कधी परंतु तुम्हाला त्यासाठी दोन सिक्सर ठोकावे लागतील तर तुम्हाला वली सर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल। समीर आता मार्क वरती तयार आहे। अनुप देशमुख आणि त्याचबरोबर समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर चढताना बघायला मिळेल। शॉर्ट प्लेनची डिलिव्हरी यावेळेला अगदी स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून सरळ आउट ऑफ द पार्क मॅसिव्ह सिक्सर इथे समीरच्या बॅट मधून येतोय। घनागती प्रहार देखील केलेत। आता समीर सांगतोय मला देखील हात खोलण्यासाठी संधी दिली आहे। आपण सतीश पाटील या खेळाडूची चर्चा करतोय परंतु आता मात्र पहिल्याच बॉल वरती त्याने मात्र मोठा फटका प्रतिस्पर्धी फलंदाजांना मात्र ठोकलाय। चेहऱ्यावरती थोडस नैराश्य राहील। येणारा पुढचा बॉल आहे त्यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी चेंडू पुन्हा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर फलंदाज यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय। समीरच्या बॅटमधून येतोय आणि वली सर यांच्या माध्यमातून लागलेल्या 500च्या कॅश प्राइजचा हा मात्र जो समीर आहे आघाडू मानकरी ठरतोय। धावसंख्या 15 ला जाऊन पोहोचते
जिंकणारा संघ सरळ सेमीफायनलचं तिकीट मात्र बुक करणार आहे. यावेळेला पंचांचं बोट मात्र वरती सतीश पाटील कमबॅक मात्र केलाय. सरळ फलंदाज मात्र बाद झालाय. इथं बॅक टू द पवेलियन जावं लागेल. कोणत्या फलंदाजाला बॅटिंग साठी यावेळेला पाठवलं जाईल बघावं लागेल. अर्वाच क्रमांक 3 वरती मॅनफॉर्म फरारे हा जो खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 वरती त्याला पाठवलंय. परंतु समोर सतीश याचा मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हर मधला. बॅटची कडा घेतली गेली आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल त्याच्या अगोदर एकच धाव मात्र कंप्लीट. षटक क्रमांक 1 चा मात्र खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. लॉस ऑफ 1 विकेट 16. 16 धावा षटकाच्या अखेरीस एक खेळाडू बाद. बॅटिंग करणारा संघ जेपर नेटवर्क. पहिले षटक संपल्यानंतरला तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आपण नक्की वली सर तुमच्या शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज देऊयात. सो कॅमेरा प्लीज मूव्ह हियर. आपण कॅश प्राइज देतो. बॅक टू बॅक 2 सिक्सेस लगावले होते वली सर तुमच्या स्क्रीन वरती दिसत आहेत. पहिलं षटक संपल्यानंतर 16 धावा झालेल्या आहेत. एक खेळाडू बाद. आता नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती अनिकेतला पाठवलं जाते. दोन्ही संघांमध्ये विद्वत्तापूर्ण खेळाडू आहेत. अगदी पोटेन्शियल ठासून भरून असणारे खेळाडू दोन्ही संघांकडे आहेत. आणि का नाही तुम्ही चर्चा करते या सगळ्या खेळाडूंची. येणारा पहिलाच बॉल अनिकेतचा. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जिथे तुम्ही पाहताय तर सैफ टोकन हा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल अगोदर अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता प्रत्येक खेळाडूला मात्र वली सर यांच्या माध्यमातून सपोर्ट केला जातोय. प्रत्येक खेळाडूला चेअरअप केलं जाते. प्रत्येक फलंदाजाला सांगितलं जाते की तुम्ही करू शकता मोठे स्ट्रोक आणू शकता. परंतु आता मात्र बॉलरला कमबॅक आणावा लागणार या मॅच मध्ये. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी हवेमध्ये बॉल आहे. सैफच्या दिशेने चेंडू गेला मात्र यात मात्र काही शंका नाही आहे कारण का अशा प्रकारची बॉल सैफ कदाचित सोडत नसतो. आणि इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस हे देखील त्यांनी सांगितलंय. इथे अरबाज बॅक टू द पवेलियन आलाय. आता क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज पुन्हा एकदा त्याला पाठवलं जाते. मिस्टर एसके म्हणजेच शैवाज यांना तुम्ही बघताय. अरबाज बॅक टू द पवेलियन आल्यानंतर लगेच शैबाजला पाठवलं गेलं. 18 वरती आता 2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आलेत परतलेत ते. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये अनिकेत आता थोडस बांधून ठेवलंय. पहिले 2 बॉलची चर्चा करा. पहिल्या बॉलवरती दुहेरी आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट जिथे फसवलं होतं अरबाज यांना. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि इथे मात्र फलंदाज बाद होणार आहे. आता स्वतः कॅप्टन गेले तर रईस यांना आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये जात असताना. रईस मुजावर बॅटिंग मार्कवरती ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. ऑन हॅट्रिक घेतली जाईल का या बॉलवरती. जर का फलंदाजाला बाद केलं तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा बॉलर ठरू शकतो अनिकेत. परंतु या ठिकाणी तुम्हाला हॅट्रिक साठी एक चांगला बॉल टाकावा लागेल. इथे लोकांनी तुमचा अगदी नक्कीच वाहवाही करायची असेल. चमत्कार तुम्हाला करावा लागेल तरच लोक तुम्हाला नमस्कार करतील. इथे बॅकफुटला जाऊन अगदी खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मात्र फक्त कंप्लीट केली जाईल. स्ट्राइक रोटेट होते. स्कोर कार्ड आता मात्र पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती 3 खेळाडू बाद झाले. हे षटक जर पाहायला गेलं तर बॉलिंग करणारा जो संघ आहे नाईट रायडर्स यांच्या दृष्टिकोनातून अगदी चांगलं षटक गेलंय. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये. पहिल्या षटकामध्ये बॉलरवरती मोठे प्रहार तर केले होते फलंदाज एकंदरीत समीर आणि त्याचबरोबर अनुपनं चेंडूला सन्मान चांगला स्क्वेअर कट जर पाहायला गेलं तर फ्लिक केलाय.
आणि एक सिंगल धाव मात्र योग्य वेळेचा नकार देखील दिलेला आहे. स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि धाव संख्या 20 ला जाऊन पोहोचेल. आता या षटकातील अजून देखील एका बॉलरचा खेळ बाकी आहे. एक बॉल मात्र अजून शिल्लक आहे. धाव संख्या 20 झाले. अनिकेतनं आतापर्यंत 5 बॉल मध्ये केवळ 4 धावा खर्च केलेत. 2 विकेट देखील महत्वाच्या घेतलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी अगदी स्ट्रेट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळलं. षटक क्रमांक 2 चा खेळ. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि त्यानंतर 22 झालेले आहे. 22 रसिक प्रेक्षक तुमच्या स्क्रीन वरती दिसत आहेत. अगदी आमचे व्हॉलेंटियर्स देखील सकाळपासून अगदी योग्य पद्धतीने काम करताना व्हॉलेंटियर्स तुमच्या समोर. आमचे कॅमेरामॅन देखील त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करतायत की व्हॉलेंटियर्स कशा प्रकारे थांबलेले आहेत. म्हणजे व्हॉलेंटियर्स अगदी त्यांचं काम योग्य पद्धतीने करतायत आणि रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर रिजवान शफी यांच्याकडून एक कमेंट आली आहे. अनुपने जर का 4 बॉल मध्ये 4 सिक्सर ठोकले तर रिजवान बुरंडकर यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चेंडूला सन्मान दिला गेलाय. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय आणि चेंडू डिक्लेअर झोन कडे जात असताना इथे जर पाहायला गेलं तर पंचांनी सांगितलं तर तुम्हाला रन्स काढावे लागतील. एक सिंगल जाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत असताना 23-23 झालेले आहेत. शेवटचं षटक इन प्रोग्रेस मध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी अतिरिक्त उछाल आहे. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. मिस्टर एक्स्ट्रा वाईट बॉल आता मात्र दिला जाईल. काही बॉलर आहे. मागच्या मॅचचा हिरो हा बॉलर आहे ज्याने एका बलाढ्य संघाला जॉली बॉयज सारख्या बलाढ्य संघाला अगदी ज्या शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या ज्या धावा होत्या त्या मात्र करू दिल्या नव्हत्या. या ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय. आपला खोलवरचा बॉल आहे. फुल टॉस आहे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु बॉल मात्र फुल टॉस केला. जिथे सतीश पाटील चेंडू पर्यंत पोहोचेल. अतिशय वेगानं एक धाव मात्र ही कंप्लीट आपल्याला होताना बघायला मिळते. अनुप देशमुख यांनी जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 सिक्सर ठोकले तर रिजवान बुरंडकर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. अतिरिक्त उछाल पंचांकडे अपील केली जाते. परंतु जर पाहायला गेलं तर पंच सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. हा डॉट बॉल आहे. कमी गतीचा बॉल होता. गतीला थोडासा बीट झाला आणि सूरजकडे ते देखील चर्चा करतात की तुम्ही सफल झालाय असं सूरजने त्यांना उत्तर दिलंय. आणि बॉल डॉट आलाय. 3 बॉल अजून देखील शिल्लक असते. 3 बॉल मध्ये 3च धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारा संघ सेमी फायनल पर्यंत पोहोचेल. इथे हेलिकॉप्टर घुमले. ऑनला ड्राईव्ह करत असताना जिथे चेंडूने मात्र चकमा दिलाय. एक कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होतीये. धावांमध्ये भर पडत असताना 27 धावा धावफलकावरती या जोडल्या गेलेल्या आहेत. अजून 2 बॉल मात्र शिल्लक असलेल्या शेवटच्या षटकातील अनुप देशमुख यांचा मात्र जो बल्ला आहे तो खामोश आहे. 6 बॉलला त्यांनी फेस केले. आतापर्यंत 7च धावांवरती अनुप देशमुख खेळत आहेत. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी फटका प्रॉपर नाहीये. चेंडू पर्यंत सैफ मात्र पोहोचेल परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल आणि या बॉल वरती देखील 2 धावा या नक्कीच कंप्लीट होताना बघायला मिळाल्यात आणि स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत जाणार आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या एका बॉल वरती किती धावा घेतल्या जातील हे पाहावं लागेल. हे पाहण्यासारखं देखील असू शकणार आहे. एक बॉल शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. या बॉल वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतले. आणि षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या 30 झालेले आहेत. टार्गेट 31 आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. तुमच्याकडे बॉल असतील 18 आणि नाईट रायडर्स या संघाला मात्र करायच्या धावा 31. 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. नाईट रायडरचा संघ खरंच करू शकेल का
आणि सारखे प्रश्न येतील तुमच्या समोर. घेईन छोटीशी विश्रांती, ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत. हॅलो, चला मॅचला सुरुवात करूयात आपण. 18 बॉल मध्ये 31 टार्गेट ठेवलेलं आहे. 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता बॅटिंग करणारा नाईट रायडरच्या या संघाला. परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे बॉलिंग ट्रॅक वरती आविष्कार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मानफॉर्म जालगाव कडून बिलॉंग करणारा खेळाडू पहिला बॉल टाकतोय. पहिल्याच बॉल वरती अगदी ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली जाते. चेंडूला पकडण्यासाठी तेजस वायकर मात्र पोहोचलाय. तो संघर्ष करतोय. तिसरी धाव देखील या ठिकाणी बघता बघता कंप्लीट केली आहे. नाही, थर्ड अंपायर दादा एवढं कॅचअप नाही होऊ शकत. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 3 धावा कंप्लीट केल्यात, यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर थर्ड अंपायर ही सुविधा नाहीच आहे आपल्याकडे. पहिल्याच बॉलवरती 3 धावा घेतलेल्या आहेत आणि हे चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. सूरज आणि त्याचबरोबर सैफ या दोघांच्या माध्यमातलं हे जे कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर या दोघांमधलं जे ताळमेळ अगदी सुरेख आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचे दोन्ही हात मात्र यावेळेला अगदी समांतर केले जातील. मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल आता मात्र आविष्कार याच्या साईनं टाकला जातोय. 31 धावा अगदी खूप आहेत. या धावा डिफेन्स होऊ देखील शकतील, परंतु गोलंदाजीचा टप्पा हा अगदी घातक असणं गरजेचं आहे. आवला बॅटच्या रडार मध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत अनुप सुमे जामदार आहे. बॉल खाली, इथं कॅच पकडली आहे. सैफ टोकन मात्र सरळ मैदानाच्या बाहेर. इथे विकेटचं पतन. नक्कीच सेफ हँड मात्र या कॅचला लपकलंय. सुमी जामदारच्या माध्यमातून मोठा धक्का यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला एक मोठा धक्का बसलाय. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाजाला आता पाठवलं जाते. तौफिकला पाठवलं जाते. इथे जोडी का चेंज केली याचं मात्र कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. आपण तौफिक आणि सूरजलाच पाहिलं होतं, परंतु या मॅच मध्ये सैफला आधी पुश केलं होतं. आपण म्हणतो ना की ज्यावेळेला विनिंग जे खेळाडू असतात तेच मैदानामध्ये राहणं गरजेचं राहतात. येणाऱ्या पुढच्या मॅचेस मध्ये देखील आपण विनिंग टीम खेळवत राहतो, परंतु विनिंगची जी जोडी असेल ना ती देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो. परंतु हे थोडंसं चित्र वेगळंच होतं. सैफला आधी पाठवलं गेलं. तौफिककडे देखील ती क्षमता होती, विद्वत्ता होती, ती स्ट्रेंथ त्याची देखील आहे मोठे फटके खेळणं, परंतु त्याला थोडंसं मागं ठेवलं होतं. राईट हँडेड बॅटर्स तौफिकला क्रमांक 3 वरती पाठवलंय. आता आविष्कारचा मात्र यावेळेला चांगल्या प्रकारचाच आविष्कार आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा टप्पा देखील घातक आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे.
मॅच मात्र मोठी बनेल यात शंका नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रसिक मायबाप या स्पर्धेत या मॅचचा आनंद देखील घेतात. बॅटचा अंदरुनी किनारा आहे. तौफिक बॅक टू द पवेलियन. मोठ्या मॅचचं हे प्रेशर. तौफिकच्या बॅटची कडा. यष्टीरक्षक समीरनं कोणतीच चूक केली नाही आणि इथे मात्र मोठा धक्का बसलाय. नाईट रायडर्स बुरुंडी या संघाला दुसरा धक्का 4 रनांवरती बसतोय. क्रमांक या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 4 वरती अन्सारला पाठवलं जाईल. आविष्कारनं पहिलं षटक अगदी चांगली कामगिरी केली आहे. येणारा पुढचा बॉल असेल. अन्सारला पाहताय तुम्ही. यावेळेला अगदी डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. वलीदला तुम्ही बघताय. वलीदने एफर्ट्स दिले होते परंतु त्याच्या डोक्याच्या वरून बॉल सरळ डिक्लेअर झोन कडे. दुहेरी धावा आता मिळालेल्या आहेत. धाव संख्या 6. खूप वेगानं स्ट्रोक देखील खेळला गेला. अन्सारनं आता कमबॅक करून ठेवलाय. ही मॅच मात्र अगदी बघण्यासारखी होईल या शंका राहणार नाहीये. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आता धावा खर्च करेल आविष्कार. एक्स्ट्राच्या धावा मात्र खर्च केले जातात. धाव संख्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत 24 अजून पाहिजे. 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. मी तरी म्हणेन योग्य षटक टाकलंय. किफायतशीर षटक 5 बॉल पर्यंत टाकलंय. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा. या धावांना रोख लावावं लागेल. याच धावा आपला घात करत असतात. आणि त्याचबरोबर मकबूलजी बुराणीकर सर जर पाहायला गेलं तर एकंदरीत चांगल्या प्रकारचे डिसिजन्स त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाले. दापोली क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त जे पंच आहेत आपले मकबूल बुराणीकर सर. यावेळेला जर पाहायला गेलं बॅक टू बॉलर. आता डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट्स. धाव संख्या 8 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे बनवल्या जातील का? 12 मध्ये 23 ची गरज. बॉलिंग मार्क वरती कोणाला बॉलिंग दिली जाणार हे बघावं लागेल. आठ झालेत. 12 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 23 रन्स पाहिजेत. सूरज करकरे याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मी दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी का आलोय हे आता सिद्ध करण्याची वेळ आली आहे सूरजला. आपण म्हणतो ना की हरे खेळाडू ज्या ज्या वेळेला चांगले परफॉर्मन्स देतात त्यांची चर्चा होते. चर्चा करतो परंतु समीर विरुद्ध सूरज हे बॅटल बघण्यासारखं राहील. पहिल्याच बॉल मध्ये यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. नशिबाची साथ परंतु योग्य वेळेला नकार देखील दिलाय सूरजनं. एक सिंगल मात्र आता धाव खात्यामध्ये जोडली जाईल. 11 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. जिथे बॉलिंग ट्रॅक वरती असेल समीर आणि त्याच्या उरल्यामध्ये फलंदाजीसाठी अन्सार. याला देखील बघाल उंच कोऱ्या बांध्याचा खेळाडू आहे. त्याच्या हाईटचा मात्र इथे परिपूर्ण वापर करताना बघायला मिळू शकतो का हे देखील पाहण्यासारखं असू शकेल. यावेळेला नक्की साईडचा उपयोग करेल का आणि हाईटचा उपयोग केलाय अन्सारनं. सरळ चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आला इथे षटकार. आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी इथून पुढे 16 धावांची आवश्यकता आहे. मागचाच बॉल होता अगदी त्याच्या मागच्या बॉल वरती अगदी मिड विकेटच्या क्षेत्राकडे मात्र ठोकलाय. यावेळेला मात्र लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडूला खेळलाय आणि इथे अनुप देशमुख चूक करणार नाही. विकेटचं पतन. अन्सार बाहेर चेंडू आतमध्ये.
हॅलो 9 बॉल मध्ये 16ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाजाला आता पाठवलं गेलंय. वैभव बॅटिंग साठी असलेले क्रमांक 5 वरती अन्सारनं मागच्याच बॉल वरती एक सिक्सर ठोकला. त्याच्यानंतर थोडीशी लालच दिली समीरनं. समीर मुजावर या खेळाडूचं नाव आहे. काय बॉलिंग करतोय आपल्या संघाकडून. समीरला अनेकदा दापोलीचं हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये खेळताना देखील तुम्ही पाहिलं असाल, परंतु आज मात्र हुसेनपुराच्या या हिस्टॉरिकल मैदानामध्ये देखील खेळताना तुम्ही बघत असाल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करेल. समोर वैभव आहे, भरभक्कम मांद्याचा खेळाडू, परंतु त्याचबरोबर आपल्या संघाला जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. कमी पावलांचा रनअप आहे. चेंडू पडल्यानंतरला अगदी जर पाहायला गेलं तर स्टिकर वरती लागलाय आणि स्ट्राईक आता रोटेट केली जाईल. सूरज करकरे आता मात्र ऑन स्ट्राईक मार्क वरती असेल. 8 बॉल 15 धावांची गरज. नक्कीच अतितटीची ही मॅच आहे. ही जी झुंज तुम्ही बघताय ना, एक तेरी और एक मेरी, अशा प्रकारची मॅच आहे. प्रत्येक बॉल वरती कधीही मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. एक चांगला बॉल टाकावा लागेल समीरला. यावेळेला चांगला लॉफ केलाय सूरज करकरे याच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह स्ट्रोक, ब्रँडेड षटकार. एका बॉलनं मी सांगितलंय मॅचचा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. धाव संख्या 22. आता 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक आहे. 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज तुम्ही पाहताय ते सूरज हा फलंदाज आहे. खेळाडू तिथे तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. यावेळेला देखील मोठा प्रहार. इथे सरळ आउट ऑफ द पार्क. सूरजच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा सिक्सर या नक्कीच ओव्हर मध्ये. आता स्कोर कार्ड मात्र 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. मॅच परिपूर्ण आता मुठीमध्ये आहे. व्हॉट अ मॅच. पहिला षटकाचा तुम्ही विचार केलात, आविष्कारनं काही षटक हँडल केलं, परंतु दुसरा षटक समीर यांच्यावरती जोरदार प्रहार केले गेले शेवटच्या 2 बॉल वरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. सूरज करकरे ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सायंकाळचं सत्र आहे. शेवटच्या 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अनुप देशमुख या बॉलरला बॉलिंग साठी पाचारण केलं जाईल. सहा बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. ही मॅच मात्र अगदी रोमहर्षक बनली होती काही वेळापूर्वी आणि त्याच्यानंतर मात्र आता एकंदरीत नाईट रायडर्सचा संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करतोय. सूरज करकरे खऱ्या अर्थाने या मॅचचा देखील हिरो आहे. 6 मध्ये 3 ची गरज आहे. पहिलाच बॉल टाकलाय, एक सिंगल घेतली जाते, परंतु आता मात्र यावेळेला जर पाहायला गेलं तर सूरजने योग्य वेळेला नकार दिलाय. 5 बॉल मध्ये इथून पुढे 2 धावा करायच्या आहेत आणि अनुप देशमुख बॉलिंग मार्क वरती राऊंड द विकेट बॉलिंग करेल. नाईट रायडर्सचा खेळमा जर पाहायला गेलं चेहऱ्यावरती असते तर असेल. कलेंदर बोरंडकर यांचा नक्कीच मालकीचा संघ नाईट रायडर्सचा खेळतोय. यावेळेला लोअर फुल टॉस देखील असेल. गतीमध्ये परिवर्तन, एक सिंगल घेतला आणि डिक्लेअर झोन मध्ये नाईट रायडर्सचा संघ सेमी फायनल साठी क्वालिफाय होतोय. अभिनंदन. आणि नक्कीच